नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शिधाळा गार्डन मधील धोकादायक झाडांची छाटणी, नागरिकांकडून आदिल फरास यांचे कौतुक. कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मधील शिधाळा गार्डन परिसरात गेल्या 15 ते 20 वर्षापासून झाडांची उंची मोठ्या प्रमाणात वाढली होती. या झाडांमुळे परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच जोरदार वारा किंवा पावसाच्या वेळी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने अनेक चारचाकी व दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या होत्या. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिकेकडे तक्रारी करून झाडांची छाटणी व उंची कमी करण्याची मागणी केली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची भावना होती. या संदर्भात नागरिकांनी वेळोवेळी महानगरपालिकेकडे तक्रारी करून झाडांची छाटणी व उंची कमी करण्याची मागणी केली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची भावना होती. दरम्यान ही बाब प्रभागातील नगरसेवक आदिल फरास यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पुढाकार घेतला. सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत स्वतः उपस्थित राहून महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने धोकादायक व अनियंत्रित वाढ झालेल्या झाडांची छाटणी करून त्यांची उंची कमी करण्याचे काम पूर्ण करून घेतलं. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून भविष्यात होणाऱ्या संभाव्य अपघातांचा धोका कमी झाला आहे. नगरसेवक आदिल फरास यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि नागरिकांच्या समस्येची दखल घेऊन केलेल्या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांनी त्यांचे विशेष कौतुक केलं. शिधाळा गार्डन परिसरातील नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत महानगरपालिकेने अशाच प्रकारे इतर भागातील धोकादायक झाडांचीही वेळेत छाटणी करावी अशी मागणी केली आहे.